म्हणतो म्हातारे तात्या घरी हो. तात्याची वाट बघ. अय तात्या कुठं चालला? कोण आहे रे? कोण आहे? ओ तात्या इकडे इकडे. कुठे चालला तात्या? मी चाललो मतदानाला. अरे म्हाताऱ्या तुला चालता येत नाही नीट आणि तू चालला मतदान करायला. गप घरात जाऊन पड. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. अरे मतदान करायला हाय का एखादा चावाचा उमेदवार? अरे मतदान करायला जर एखादा चांगला उमेदवार नसला तर नोटाचं बटन दाबायचं. अरे नोटाचं बटन दाबण्यापेक्षा घरीच बसायचं. बाळा नोटा दाबून कसं चलन? नोटा दाबला ते एखादं येडई पर येईन ना. 5 वर्ष तेच सांभाळायला लागल. बरोबर आहे. समजा ते दाडाचं उमेदवार असेल ना त्याला मत दिलं तर ते तर आपलं काही रस्ते बनेन काहीतरी चांगलं करेन ना. त्याच्यामुळे ते त्या गेम मध्ये फोन मध्ये बोट घालत बसलाय. त्याच्या आईची चला तुम्ही माझ्यासोबत उठा. मतदान करायचं नाही नाव ठेवायची हे असं कॉन्सेप्ट देवाने सांगितलंय की नवीन पिढी अशी फक्त घरात बसतात आणि लोकांना नाव ठेवतात. तुम्ही चला बरं माझ्यासोबत. ते फोन द्या ठेवून. चला तुम्ही माझ्यासोबत मत द्यायला. बरोबर दादा तू चला मग चल. चला चल दादा चल. दमाने चला. एक तर मतंग दुखत चल दादा चल. चला.